मी व्हिडिओ करते की तुम्हाला ऐकण्यासाठी नाही का हा संदेश ऑल इंडियामध्ये जावा की आजचा दिवस म्हणजे नेमकं काय आहे. जर मला आवडलं तर तो प्रचार मी ऑल इंडियामध्ये पाठवतो. जर मला नाही आवडलं तर मी आपल्या इतर त्याला दाबून ठेवतो. आजचा दिवस हा का, याला का महत्त्व आहे की आजच्या दिवसाला ऑल इंडिया पाळत आहे. जे देवाला मानत नाही ते लोकही पाळत आहेत, गव्हर्नमेंट पाळत आहे, सरकारी लोक पाळत आहेत. जे लोकांमध्ये तुम्ही जा त्या लोकांमध्ये वर्कर लोक म्हणते का आज आम्हाला काय आहे, सुट्टी आहे. हालेलुया. मग हा दिवस महत्वाचा असा का? बरोबर आहे. परमेश्वराने जेव्हा त्याचं मर्जीच आलं, मी काहीतरी एक योजना करावं, मी काहीतरी एक योजना करावं आणि या योजनेचा लाभ मानवास व्हावं आणि मानवाने माझी सेवा करावं यासाठी मी नर आणि नारी यांना तयार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्याला आपल्या संसारासाठी नाही, या विषयावरती वामनराव टिळक ज्या बांधवानं गीत गायलेलं आहे ते गीत फार कठीण आहे. तर 1 वर्षापर्यंत येशूने प्रसिद्ध जिल्हा आत्मा गुरु चमत्काराने बरा करण्यात सेवा प्रमाण सेवा केली. प्रभू येशू ख्रिस्त 1 वर्ष चमत्कार करीत केला आणि चमत्कार करत असताना 1 वर्षामध्ये त्याने प्रत्येक आठवडे कोणा ना कोणत्या गावी तो विश्रांती घेत असतो आणि त्या गावाचे लोक एकत्र करत त्यांना तो शिकवित असतो. त्या पिरियडमध्ये बायबल नव्हतं. काय नव्हतं? बायबल नव्हतं. बायबल कधी निघालं? हे समजा फार मोठं आहे. बायबल कधी निघालं, किती वर्षापासून निघालं, तो कुणी तयार केलं? हा बायबल उद्देश आपल्या भारत देशामध्ये हा धर्म आणला कोणी, कसा आणला, केव्हा आणला, हा संदेश फार जुना आहे आणि देवाने त्या आज मला दिलेला आहे. म्हणून त्याला मी व्हिडिओ करायला क्षमा असो जे व्हिडिओ पाहतात ते, धन्यवादित असो ते जे ह्या व्हिडिओला पाहत असतील ते कोटी न कोटी आशीर्वादित होतील. प्रेज द लॉर्ड. का ते हा संदेश माझ्या मनाचा नाही, हा संदेश माझ्या परमेश्वराने मला दिलेला आहे. म्हणून या वचनामध्ये लूक याचा 6वा अध्याय 1 ते 8. सहावा अध्याय 1 ते 11 पर्यंत. यहुदी विश्वासाच्या एकमेव घटक म्हणजे शब्दाच्या परिवर्तनपणे पाळणे. सिनाई पर्वतावर देवाने इस्रायल लोकांना शब्दाविषयी आज्ञा दिली. मग एका शब्दात दिवशी असे झाले की तो शेतात मधून जाताना त्याचे शिष्य कणशे तोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा पुरुषातील कोणी म्हणाले, शब्दात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करिता? येशूने त्यास उत्तर दिले, दावीद व त्याच्या बरोबरची माणसे यास भूक लागली तेव्हा त्याने काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याचकाशिवाय कोणीही खाऊ नये त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबर त्यांनाही कशा दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यास म्हणाला,
मनुष्याचा पुत्र शब्बासाचा प्रभू आहे. नंतर दुसऱ्या एका शब्बास दिवशी असे झाले की तो सभास्थानात जाऊन शिकवीत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता. तेव्हा शास्त्री व फरीसी त्याच्यावर दोष ठेवायास सापडावा म्हणून तो शब्बास दिवशी रोग बरा करतो की काय हे पावायास टपून राहिले. परंतु त्याने त्याचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, उठ व मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास विचारतो, शब्बात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्यांचा नाश करणे योग्य. मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले नाही. त्याचा हात बरा झाला. मग त्याचे डोके फिरले व ते येशूचे काय करावे याविषयी ते आपसात विचार करू लागले. आमेन. या ठिकाणी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त गावोगाव संदेश देत असताना, त्याचं कार्य तो करत असताना त्या ठिकाणी काही रोगांना तो बराही करत असे. फक्त शब्बा दिवशी विश्रांतीचा दिवस आहे. स्वतः त्याने कष्ट केले. शब्द बोलला, आकाश शब्द बोलला, पृथ्वी शब्द बोलला, समुद्र शब्द बोलला. अनेक 7 दिवस त्यांचे कार्य केलं आणि आपल्याला 7व्या दिवशी काय दिलं? विश्रांती. आणि ह्या विश्रांतीमध्ये काय करा? संसाराची अभिलाषा न बाळगता आपण देवाच्या मंदिरामध्ये जा. आणि या मंदिरामध्ये येण्याचं काय कारण आहे तरी तुम्हाला त्या शब्दामध्ये, याच वाक्यामध्ये मी समजून सांगतो. आमची एक बहीण म्हणते, सर मी आज जर कामाला जर नाही गेले शब्दा दिवशी तर मला 6 दिवस उपाशी राहावा लागेल. किती दिवस? 6. काय करावं लागेल? उपाशी राहावं लागेल. मग आमचं सर्व काय आहे ते आमच्या कष्टावर आहे. देवाच्या मंदिरामध्ये गेलं काय देव आम्हाला काही देणार आहे का? लक्षात असू द्या. शब्द करा. आम्ही जर शब्दात दिवस पाळण्यासाठी जर आम्ही मंदिरामध्ये जर गेलो तर देव आम्हाला काही देणार आहे का? याने देवावर आरोप ठेवतो. म्हणून आरोप ठेवतो, देव आम्हाला काही देणार आहे का? अरे तू जन्माला आला तेव्हापासून आता त्या क्षणापर्यंत तुझा संभाळ कोणी केला? तुम्ही म्हणाल की आमच्या आईवडिलांनी. अरे त्यांचा संभाळ केला. तुम्ही म्हणाल की त्यांच्या आईवडिलांनी त्याचा संभाळ केला. तुम्ही म्हणाल की त्याच्याही आईवडिलांनी. अरे कुणीच नाही. ज्याने करून मताही म्हणाली की ह्या पृथ्वीवरती कोणी कोणाचं करायला कधी कमलाचं कचुडं पळवलं तेव्हा. यस. त्याच्या अगोदर त्याला देव करायला नाही. चांगलंपणे कुणी देवाचं नाव घेत नाही, पण दुःखामध्ये म्हणतात, हे प्रभू मी तुझा काय गुन्हा केलेला आहे? यस. आणि देव म्हणतो, हे माझ्या सेवका, अरे मी तुला इतकं छळलं तरी तू माझ्या स्तुती गान गातो. योवाचा पत्राकडे मी तुम्हाला नेला तरी तुम्हाला मिळत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुढे वाचूया नेहमीचं पुस्तक 9वा अध्याय 13-14. नेहमीच्या राज्यामध्ये त्यानेच करार केला. तो करार काय आहे? नेहम्या 9वा अध्याय 13-14.
खेचराचं घर. तू सिनाय पर्वतावर उतरून त्यांच्याशी स्वर्गातून बोललास आणि त्यांना योग्य निर्णय खरे कायदे चांगले नियम व आज्ञा लावून दिल्या. तू त्यांना आपल्या पवित्र शब्दाचा परिचय करून दिला आणि तुझा सेवक मोसे यांच्या हस्ते तू त्यांना आज्ञा नियम व नियमशास्त्र ही विहित केली आणि त्याची सुद्धा भागवण्यासाठी तू आकाशातून त्यांना अन्न दिले. त्याची तृषा शमवण्यासाठी खडकातून पाणी काढले आणि त्यांना अशी आज्ञा केली की जो देश तुम्हाला देण्यासाठी मी बाहू उभारून भाग केली आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा. तथापि काही इस्रायली लोक फारो राजाच्या काळामध्ये ते कष्टाने काम केले होते, त्यामध्ये अडकले होते. त्यांची सोडवणूक करण्यासाठी परमेश्वराने मोशाला रानामध्ये एका झुडपाच्या मध्ये त्याला दर्शन दिलं. त्या झुडपामध्ये काय दर्शन दिलं, कशा प्रकारे दर्शन दिलं की त्या झुडपाला आग लागलेली होती. मोशे मेंढरं चालणारा होता, तो शिक्षक नव्हता आणि त्याने विचार केला की या झुडपाला आग लागलेली आहे, झुडूप तर हिरवंगार आहे पण हे जळून खात का होत नाही. म्हणून तो पाहण्यासाठी त्या झुडपाजवळ गेला. आणि या शब्दाविषयी जर खरोखर आम्ही विश्वासाने हा दिवस जर पाळला तर ज्या प्रकारे मोशाला एका आज्ञेद्वारे दर्शन दिलं तीच आज्ञे तुम्हाला दर्शन दिली. ती आज्ञे तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. पण हा शब्द दिवस विश्वासने आणि पाळावा. हालेलुया. हालेलुया. या दिवसामध्ये आपण जर उपासाने हा दिवस जर पाळला तर अनुभव घ्या. मी तुम्हाला आश्वासन देतो, टाळी वाजून सांगतो, फक्त 10 भाकरी करू नका घरामध्ये. खाणारे किती आहे? 4 लोक. 4 लोकांना भाकरी किती लागते? माझ्या जीवनाचा अनुभव आहे. किती भाकरी लागते? ज्या ज्या ठिकाणी सांगतो त्या त्या ठिकाणी कोणत्या तरी वचनाचं मी चालन देत असतो, तसं बोलत नाही मी. 4 लोकांना जेवण किती लागेल आहे? बोला आई, मी तुम्हाला विचारलंय. 4 लोकांचं जेवण किती? 8 भाकरी 10 भाकरी. बरोबर आहे? 4 आता 8 भाकरी 10 भाकरी करू नका, फक्त 5 भाकरी. हॅलो. किती भाकरी? हां चला बोला. किती भाकरी? बोला. किती भाकरी? आणि ह्या भाकरीचा अनुभव घेऊन पहा, यामध्ये परमेश्वर तुम्हाला किती बरकत देतो आणि किती यशस्वी करतो. हालेलुया. कारण की त्याचं वचन आहे की मी जीवनाची. त्याचं बायको मी कोण आहे? वचन चालू आहे. मी कोण आहे? प्रभू म्हणतो मी. तुमचं लक्ष नाही तर मंडळीचं काय? काय नाही. प्रभू म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे, मी जीवनी पाणी आहे. हालेलुया. ज्यावेळेस फारो राजाच्या त्या कष्टामधून कामामधून ज्या इतर लोकांची
सोडून केली, मुक्तता केली, तेव्हा मोशेने रस्त्यामध्ये सोदेमांना त्यांना खाऊ घातला. हालेलुया. हालेलुया. आणि खडकामध्ये छडी मारून त्याने जीवनी पाणी त्या लोकाला पाजलं. म्हणून प्रभू कोण आहे? जीवनाची भाकर. आणि प्रभू म्हणतो की मी जीवनाचं पाणी आहे. पाणी आहे. यस यस. हालेलुया. हालेलुया. त्याची भाकर जर खाल्ली ना तर भूक लागत नाही. त्याचं जर पोटभर पाणी केलं तर कधीच चांगलं लागत नाही आहे. यस. शपथ या शब्दाचा अर्थ म्हणजे जीवनाचा विसावा. काय? जीवनी विसावा. म्हणून बायबल म्हणतो ज्या लोकांना मी हाक मारतो ते माझा हाक ऐकत नाही आणि ते माझ्यापासून कुठं आहे? लांब जाते. तर ते माझ्या विसाव्यामध्ये कशी येते? ते माझ्या विसाव्यात कशी येते? कशी येते? येणार नाही. आणि ज्याने माझा अंतःकरणाने स्वीकार केला त्याला मी कधी सोडणार नाही, का की त्यांच्या आयुष्यामध्ये कोणती गोष्ट कमी पडणार नाही. म्हणून भजन संहिता 23 याच्यामध्ये बी काढायचं ना, मंडळीमधून बी काढलं तर लगेच वाचायचं. 23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तावाना करतो, ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो, मला नित्य मार्गाने चालवतो. मृत्यू छायाच्या दरीतूनही मी जात असलो मरणाच्या दरीतून जरी मी चालत असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कसल्याही मी अरिष्टाला देत नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. कारण तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. हालेलुया. काय सर्वजण आमेन म्हणा. आमेन. तू उभी राहा. तू उठून उभी राहा. आता आपण काय वाचलं तेवढं वाच. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला एकदा कुरणात बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो संत आहे बरं का ते. माझा चवाला करीतो, तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टापासून भिणार नाही, कारण तू बरोबर आहेस. तुझी आंकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूचा देखत मज पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला त्याला अपंग करतोस. माझे पात्र काटोकाट करतो, तर मला आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण मिळवताही लागतो. बस. थोडं वाच. आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. उत्पत्ती 2 उत्पत्तीचा अध्याय 2 2 ते 3 वचन वाचायचे. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. काही देवाचे श्रीमंत मजा येणार नाही आता त्यांचा ग्रस्त डाऊट आणि विचार. मसीहा परत येणार नाही. मेला परत तो जिवंत झाला नाही, आणि जर जिवंत झाला तर त्याचं स्वर्गातून परत येणं नाही. परंतु ज्याने विश्वास
ठेवला की परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त हा मरियाच्या पोटी जन्माला आला, तो केवळ पाप्यासाठी आलेला. कोणासाठी? नीतिमानासाठी नाही. आता नीतिमान लोक कोण आहे? मी पहिला तुम्हाला वचन सांगितलं, प्रभू मेला मेला, तो आता येणार नाही, जिवंत झाणार नाही. हे ख्रिस्ती लोकांचं काहीतरी भाखंड आहे, पण तसं नाही, हे सत्य आहे. भाकण नाही, भाकण तर तुझा विचार आहे, कारण की तू अंधारामधला आहे आणि आम्ही प्रकाशामधला. हालेलुया. हालेलुया. आपण कशामधले आहोत? प्रकाश. मोठ्याने बोला, आपण कशामधले आहोत? प्रकाशाने. आपण प्रकाशामधले आहोत. म्हणून पहिले करेन 5:21. पहिले दुसरे करेन, माफ करा, दुसरे करेन 5:21. 5:21. लवकर लवकर, इतकं नाही, लवकर लवकर. 5:21. ज्याला पाप ठाऊक नव्हते ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता आमच्याकरता पाप असे केले, पाप असे केले, यासाठी की आपण यासाठी ते आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. नीतिमत्व असे व्हावे. म्हणून मी तुमच्यासाठी चॅलेंज करतो. मी एका स्त्रीच्या पोटचा गोळा आहे. मी स्वर्गातून उतरलेला नाही, पण माझ्यामध्ये आत्मा तो स्वर्गातून उतरलेला आहे आणि तो तुम्हाला बोलत आहे. मी बोलत नाही, मला काही येत नाही. देवाचा आत्मा स्वर्गातून उतरला आणि त्या आत्म्याची तुम्हाला पारख करायची आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गामध्ये प्रवेश करत होता, तेव्हा आपल्या प्रेषितांशी त्याने मतलब केली आणि आपल्या प्रेषितांना सांगतो की मी आता तुमच्यासाठी पुढं जातो आणि तुमच्यासाठी सत्याचा आत्मा, कैवारी आत्मा पाठवून देतो, म्हणजे तो तुम्हाला शिकवेल. हालेलुया. हालेलुया. बरोबर. येस. आत्माला तुम्हाला शिकवण्यासाठी पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे आणि तो प्रत्येकाला शिकवित आहे. तुम्ही माना नका मानू, ओळखा नका ओळखू, विश्वास ठेवा नका ठेवू, परंतु पवित्र आत्मा तुम्हामध्ये आहे. तुम्ही त्याला मानत नाही, परंतु तो तुम्हाला मानतो. स्वतःची माय आपल्या लेकराला विसरते, परंतु तो तुम्हाला विसरत नाही. लक्षात असू दे. आमेन. पुढे घेऊया आपण. करत पत्र 2 अध्याय 10 वचन. करत पत्र 2 अध्याय 10 वचन. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. तुम्हाला मागण्याची काही गरज नाही. तुमच्या मागण्या अगोदर देवाला कशाची गरज आहे हे माहिती आहे आणि त्या गरजा देवाने तुम्हाला पुरवलेल्या आहे, पण त्या गरजा तुम्हाला ओळखून घेता येत नाही. देव द्यायला तयार आहे, देव देतो. मागा म्हणजे धोका म्हणजे उघडे आणि शोधा म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे? कशा प्रकारे प्रकार आहे कशा प्रकारे. म्हणून
पुन्हा त्याची आठवण व्हावा म्हणून त्याने मध्ये एक तुमचा मार्ग तयार केलेला आहे की तो मार्ग असा आहे की मरणावरती सुद्धा विजय मिळवता येतो. त्याचं नाव आहे प्रार्थना. काय आहे? प्रार्थना. विश्वासाची प्रार्थना काय करते? दुखण्या हितास वाचवते. कोणाच वाचवते? दुखण्या हितास. आणि ती प्रार्थना कुठं आहे? कोणत्या कपाटात आहे? बोलत राहणं काय कपाट? अंतःकरणामध्ये. प्रार्थना त्या अंतःकरणामध्ये नाही. प्रार्थना तुमची मनाची दिशा. दावीद राजाने जो स्तोत्र त्यांचा लिहिलेला असेल 50 मध्ये 1 ते 50 स्तोत्र त्यांचा आहे. लक्षात असू द्या. चर्चमध्ये जातो ना, काळात बोलवत नाही, त्याचा अपमान होतो. परंतु मंडळी मला परत म्हणते की वाघमारे तुम्ही आमच्या चर्चमध्ये जा. आणि बायबलमध्ये किती वचनाचे शब्द आहेत हे आम्हाला शब्द बायबल. हे बायबल तुमच्या हातात बायबल आहे ना, ते एक एक शब्द विचारा. एक एक शब्द. किती पुस्तक आहेत बायबलचे? 66. किती? एक व्यक्ती आहे आमच्या ब्रदरला अडचण झाला. त्याने आम्हाला त्यांच्या दुकानामध्ये नेलं आदर करण्यासाठी. त्याने जे कॉन्ट्रॅक्ट आम्हाला दिले, आदर केला. तर त्याच्याकडे एक व्यक्ती आला आणि याला बायबल खोलता येत नाही, खोलता जायला पण माहिती. मी ऐकलं त्याचं कारण ऐकत ऐकत राहिलो. शेवटी मला तर आवडलं. त्याला एकच प्रश्न केला, बायबल किती जणांनी नेलं? बरोबर. तो अनाडी माणूस आहे, तो नवीन माणूस आहे, देवाचं प्रगटीकरण झालेलं नाही, देवाचा आत्मा प्राप्त झालेला नाही. तो देवाशी भांडत आहे, देवाशी लढत आहे. हे परमेश्वरा, तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या संवादाने भर, तुझ्या वचनाने भर, म्हणजे मी सैतानावरती विजय मिळवीन. हालेलुया. हालेलुया. त्या व्यक्तीला मी एकच प्रश्न केला की बायबल कोणी लिहिलं? हालेलुया. हालेलुया. लक्षात असू द्या, बायबल फक्त 40 लोकांनी लिहिलं. किती लोक? 40. किती लोक? 40. आणि ते ज्ञानी नव्हते, साधे शब्द. पण देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये बोलत असून ते वेलांची हुकार काना मात्रा आणि शब्द हे त्याला ते शिकवित होते. आणि याला 1150 वर्ष लागली. 1150 वर्ष. किती वर्ष? सांगता आलं पाहिजे काय कवा लिहून ठेवा. 1150 वर्ष. आणि पूर्ण बायबलचं एकच पत्र आपल्या हातामध्ये पडलं, तेही कॅथोलिक बिशपच्या हातामध्ये ते पडलं, डायरेक्ट आपल्या हातामध्ये. त्याने काय चालू केलं? रोमन कॅथलिकच्या लोकांनी नमो मार्या तो कृपेने भरले, धन्य तुझे उदराचे फळ आणि धन्य तू स्त्री आम्हाला. पण आमच्या पुढं काय? पुढं काय? सांगता 83 जेव्हा त्या बिशपकडून ते पत्र घेतलं त्यावेळेस इच्छा जाहीर झाली की बायबल म्हणजे. हालेलुया. ही माहिती पाहिजे. आणि मग आम्ही या शब्दाला मान करीत आहोत. म्हणून या शब्दात आमच्या जीवनातला विश्रांतीचा दिवस आहे. पुढे येऊया. अनुवाद
23, 24, 25. अनुवादचा अनुवाद 23वा अध्याय 24, 25. तेवीसवा अध्यायचं 23वा अध्याय 24, 25. आपल्या शेजाऱ्याच्या द्राक्षमळ्यात गेलास तर मनमुराद द्राक्षे खा, मात्र आपल्या भांड्यात काही घेऊ नको. आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकात तू गेलास तर वाढल्यास कणसे फोडून हातावर चोळ, पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास विळा लावू नको. उभ्या पिकाला वेळा. ज्यावेळेस इस्रायल लोकाला स्वर्गातून आध्यात्मिक जीवनाचा मान खावयास मिळाला, त्यावेळेस सांगितलं आपल्या गरजाने आपल्याला जेवढी भूक लागते तेवढेच गोळा करा, अन्यथा जादा गोळा करू नका. जर तुम्ही ते जादा गोळा केली आणि कोणत्या भांड्यामध्ये जर ठेवली तर त्याचा काय होईल? नाश होईल. त्याच्यामध्ये काय होतील? जंतू होतील. काय करणार का? आम्ही काय करतो? आई म्हणाले की मी भीक मागत होते, भीक मागत होते. भीक मागता 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 2 लाख रुपये जमा केले आणि कोणाची भरती केली? चोरट्याची भरती. जबाराची भरती केली, पण देवाला तिने कधी दान दिलेलं नाही. देवाची तिने कधी मनापासून आठवण केली नाही. स्वतःच स्वार्थ साधू दिले. पण संगती काय आलं? संगती काय आलं? काम करूया पोट भरू, काम करूया पोट भरू, सांग प्रभू मी काय करू, सांग प्रभू मी काय करू. पोट भरूया काम करू. पहिला शंभर 21:1. पहिला शंभर पहिला शंभर 21वा अध्याय 1 ते 6. 21वा अध्याय पहिला शंभर. दावीद नोब येथे अहिमलेक याजकाकडे आला, तेव्हा अहिमलेक थरथर कापत दाविदास समोर येऊन म्हणाला, तुम्ही एकटेच का? तुमच्याबरोबर कोणी मनुष्य नाही. दावीद अहिमलेक याजकास म्हणाला, राजाने मला काही कामगिरीवर पाठविले आहे आणि मला सांगितले आहे की ज्या कामगिरीवर मी तुला पाठवित आहे आणि तुला जी आज्ञा मी देत आहे ती विषयी कोणास काही कळू देऊ नको. मला अमुक ठिकाणी घेऊन मिळा असे मी आपल्या चाकरास सांगितले आहे. तर आता तुझ्याजवळ काय आहे? मला 5 भाकरी दे, अथवा जे काही तुझजवळ असेल ते दे. याजक दावीद म्हणाला, माझ्याजवळ साधारण भाकर नाही तर पवित्र भाकर आहे. तुझ्या बरोबरचे तरुण पुरुष मात्र स्त्रियापासून दूर राहिलेले असे पाहिजे. दाविदाने याजकास म्हटले, आम्ही वास्तविक आज 3 दिवस स्त्रियापासून दूर आहोत. आमचा प्रवास पवित्र कार्यासाठी नाही, तरी मी निघालो तेव्हा तरुण पुरुषाची पात्रे पवित्र होती. ती आज किती जास्त असली पाहिजे. सर्व गोष्टीत आम्ही कसं करायला पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. कारण की आमचा देव कसा आहे? शुद्ध आहे. आणि जर त्याच्या आगमनाच्या समयी आम्ही जर अशुद्ध जर असलो तर आमचा न्याय होईल कसा? म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? प्रत्येक संडेमध्ये प्रत्येक शब्दा दिवशी आम्ही
आमच्या घरातले विचार सोडले पाहिजे, घरातलं आचरण सोडलं पाहिजे. आपल्या मोकळ्या अंतःकरणाने, मोकळ्या मनाने आणि विश्वासाने देवाच्या आराधनासाठी एकत्र या. आणि जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा त्याचा अनुभव घ्या की तो काय आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे ज्या प्रकारे मागील लोकांनी स्वर्गीय मान्य खाल्ला त्या प्रकारे आपण जीवनाची भाकर खाण्यास तयार झालो. हालेलुया. हालेलुया. असं वचन नाही आलं की मी जीवनाची भाकर आहे, मी जीवनाचं पाणी आहे, तर फक्त जेवणाला नाही. बायबल म्हणजे काय? बायबल म्हणजे काय म्हणतात ना, ते मनोरंजनचं काही पुस्तक आहे का? काय तुम्हाला वाटतं ढवळा कागद आहे, त्याच्यावर काळी शाई आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी दूर मागं घातलेलं आहे आणि ते वचन लिहिलेलं बायबल म्हणजे एक जिवंत कार्यरत आहे, जिवंत आहे. तुमचं पाप उघडकीस आणणारा आहे, तुमचं घेवा देवा उघडकीस आणणारा तुम्ही असो या मी असो, राजांचा राजा असो, कोणीही असो, त्याचा अन्याय फक्त बायबलमध्ये नाही. हालेलुया. हालेलुया. वाचलेलं वचन तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू काही पुष्कळ मोठा वचन आहे, पण देवाने मला एकच जॉब दिली. हालेलुया. हालेलुया. देवाच्या वचनासाठी का तुम्ही टाळ्या वाजून आम्ही म्हणून माझ्यासाठी नाही, ज्याने माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या तो खोटा आहे.